नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. आज का नाही तुम्हाला एक काय म्हणू मी छान नवीन गोष्ट सांगणार आहे. तुम्ही ऐकली असेल, बघितली असेल, मला माहित नाहीये. आमच्या एरियातले लोकांना तर माहित आहे, पण बाकीच्यांना माहित नसणार आहे, म्हणून शेअर करते. काल आमच्याकडे एक मोठा वाढदिवस झाला आमच्या कॉलनीत. खूप मोठा वाढदिवस हो. आता तुम्ही म्हणाला हो वाढदिवस ते काय हो मॅडम, आमच्याकडे पण वाढदिवस होतात. हो, तुमच्याकडे वाढदिवस होत असतील ते तुमचे मुलाबाळांचे किंवा इव्हन मोठ्यांचे माणसांचे. थोडक्यात मी कालचे वाढदिवसाबद्दल बोलते. तो त्यांचे डॉगीचा वाढदिवस होता. हो, डॉगीचा वाढदिवस. त्याचे फोटो काढले गेले, सगळ्यांना पाठवले. त्यालाही छान टोपी घातली होती, केक आणला होता. एकदम थाटात वाढदिवस झाला. खूप लोकांना बोलवलं होतं आणि रिटर्न गिफ्ट दिले गेले. आणि लोकांनी पण आता वाढदिवसाला म्हणून बोलावल्यावर काहीतरी गिफ्ट घेऊन जाणारच की हो. त्यामुळे लोक पण घेऊन गेले होते. त्यामुळे हा डॉगीचे वाढदिवसामुळे मला काय लक्षात आलं माहिती का? हल्लीच नवीन श्रीमंतीचा मार्ग म्हणा, त्यांचं वागणं म्हणा, आणि पूर्वीचं मला वाटलं ह्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया का. म्हणजे आता माझे एवढे किंवा माझ्यापेक्षा जरा लहान 10-20 वर्षांना तुम्ही पण हे छान समजू शकाल. आता आपल्या लहानपणी कोणालाही दाखवलं एखादा श्रीमंत माणूस असला की आपले आई वडील काय म्हणायचे, किती श्रीमंत आहे पण कसं वागतो बघ, किती साधं वागणं, सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, असं म्हणायचे. एम आय राईट? पण हल्ली कसं झाले हो? हल्ली तसंच झाले का? नाही. काही आता हे वाढदिवसाचं सोडा, कुठलंही कार्य, लग्न असेल, काही असेल, जेवढं मोठं तेवढं ती मोठी माणसं. अगदी साधं म्हटलं की हो ती साधी माणसं म्हणून साधं लग्न केलं. सारखा फॉरेन कंट्रीजला ट्रिपला गेलं, युरोपच्या ट्रिपला गेलं, जपानला गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, म्हणजे एकदम हाय फाय माणसं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हे पैसा दाखवण्याचं एक नवीन मार्ग असेल. किंवा आणि एक गोष्ट पण मला वाटते, पूर्वीचे काळी लोक पैसे असले तरी असं खर्च करत नव्हते. हल्लीची पिढी काय झालीये, कमवा आणि खर्च करा. नथिंग रॉंग इन दॅट. हे बघा, काळ बदलतो तसा मानसिकता बदलते, माइंडसेट बदलते, सगळं. फक्त मी हे बदल जरा तुम्हालाही जाणीव झाले असतील म्हणून बोलतीये. मी कोणालाही ते चूक मानत नाही. आणि हे बरोबरही आहे एका दृष्टीनं का. म्हणजे काही लोक असं म्हणतात बघा, तुम्ही भरपूर पैसे करून ठेवले तरी तुमचा मुलगा नालायक निघाला की तो लगेच ते पैसा वाया घालवणार, आणि तो लायक निघाला की तुमचे पैशाचे कितीतरी पटीनं पैसे तोच कमावणार. त्यामुळे त्याला काही जास्त करून ठेवायची गरज नाही. हे पण बरोबर असेल. आय डू एग्री का. म्हणजे प्रत्येकाचा विचार करायचा हे निरनिराळे हे असते. विचार काही सगळे विचार सारखं करावा असं नाही आणि करू पण नाही. ह्याच्याशिवाय काय, प्रॉफिट मेकिंग इज नॉट ए रॉंग बिझनेस असं हल्ली म्हटलं जाते. उलट जो जास्त नफा कमवतो, चांगलं करतो, हे
चांगल्यासाठीच असं आपण म्हणतो, उलट त्याचं कौतुक करतो आपण. या गोष्टी जरा पूर्वीच्या आणि आत्ताच्या बदललेल्या आहेत. हे झालं ओके, ज्यांच्याकडे पैसा आहे ते खर्च करू देत, डॉगीचा वाढदिवस करू देत, डॉंकीचा वाढदिवस करू देत, काहीही करू देत. वी हॅव नथिंग टू से अबाउट इट. पण ज्या लोकांकडे नाही ते सुद्धा कर्ज काढून सगळा फंडाचा पैसा तो हे उद्याचा विचार न करता खर्च करून लग्न कार्य असेल, काही फंक्शन असेल, अरेंज करतात. हे किती बरोबर आहे ह्याच्याबद्दल जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे का? म्हणजे आज अगदी भरमसाठ खर्च करायचा, ट्रिपला जायचं, हिंडायचं, फिरायचं, आणि पैसे कमी पडले की तिथूनच फोन करायचा कोणी नातेवाईकांना, माझे खात्यावर एवढे पैसे टाका, आम्हाला कमी पडलेत असं. किंवा आल्यावर परत कोणाकडे काही मागायचं, हे करायचं. हे बरोबर आहे का? ह्याच्याबद्दल प्रश्न. ज्यांच्याकडे आहे ते जाऊ देत, हिंडू देत, फिरू देत. त्यामुळे तरी इकॉनॉमी वाढलेली आहे, आपल्याला माहित आहे. आता मालदिव्स म्हणा, फ्रान्स म्हणा, स्वित्झर्लंड म्हणा. आपण काय पूर्वी आपण फक्त सिनेमातनं बघत होतो. एम आय राईट? हल्ली जनसामान्य लोक सुद्धा आपण जातो, हिंडतो, बघतो. हे कशामुळे झाले? एक म्हणजे जाणं येणं सोपं झालंय. दुसरी मेन गोष्ट म्हणजे पैसा आपल्याकडे पण आलेला आहे, आपण पण श्रीमंत झालोय. ही आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकानं श्रीमंत व्हावं, फक्त पैसेनं नव्हे, मनानं पण, असं मला वाटते. पण फक्त प्रॉब्लेम आहे इथे, तो करतो म्हणून पैसे नसले तरी कर्ज काढून त्रास करून घेऊन मी करायचं का? अहो, शिक्षणाला खर्च करत नाही, त्याच्यापेक्षा जास्त लग्न कार्यांना करतात. तुम्ही शिक्षणाला खर्च केलात की ओके, आय डू एग्री विथ दॅट, करायला पाहिजे, पुढच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पण लग्न कार्यासाठी एवढा आले खर्च करतात आणि महिने 2 महिनेना तर लग्न मोडते आणि परत मुलाकडच्यांना मुलीकडच्यांसाठी एवढे पैसे द्यावे लागतात, हे करतात. आता आज सकाळी तरी मला एक कॉमेंट आलेली होती, हल्ली लग्न सुद्धा पैसे बघून पैसेवाल्यांकडे करतात मुली आणि नंतर पैसे मागतात, द्यावे लागतात. आम्ही आता ते सोचतोय म्हणून एका मॅडम आहे, मोस्टली मॅडम आहेत, त्या ते लिहिलेली होती कॉमेंट. आज बघितलं मी सकाळी, तुम्ही पण बघू शकता. पण असलं हे बरोबर आहे का? अगदी सगळं हे करून पैसे खर्च करायचे आणि लग्न करायचं. सगळं छान झालं की ओके, नंतर तुम्ही ते कर्ज बिर्ज फेडत बसा. पण हे बरोबर आहे का? हे एक विचार करायची गोष्ट आहे. म्हणजे आपण श्रीमंत आहोत, आम्ही अमुक आहोत म्हणून दाखवण्यासाठी हे करणं योग्य आहे का? पूर्वी कसं लोकांकडे पैसे होते तरी ते सिंपल राहायचे. आपण म्हणायचो किती श्रीमंत असला तरी कसं आहे बघा, सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग. आता काय झालंय, हल्ली उलट झाले, सिंपल थिंकिंग, हाय लिव्हिंग. त्यामुळे हे बरोबर आहे का? हा एवढाच माझा प्रश्न आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खर्च करू देत, भरपूर हे करू देत, डॉगीचा वाढदिवस करू देत आणि कोणाचा करू देत, ओके, वी ऑल विल एन्जॉय. पण कर्ज काढून फक्त आपण श्रीमंत आहोत, आम्ही पण पैसेवान आहोत म्हणून दाखवण्यासाठी उद्याची काही काळजी न करता आज खर्च करायचे आणि उद्या लोकांसमोर हात पसरायचे.
अवस्थेला आपण श्रीमंती म्हणायचं का? एवढाच माझा प्रश्न आहे. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय बोलायचं आहे तर कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आय विल बी हॅपी टू रीड युअर कॉमेंट्स. अच्छा, हॅव ए गुड डे.